मित्रांनो नमस्ते। आज मी तुम्हाला एक खळबळजनक बातमी सांगणार आहे। ही बातमी आहे देवरुखमधली। साखरपात देवरुख मार्गावर रात्री घडलेली खळबळजनक घटना आहे। या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। घटना अशी घडली आहे की देवरुखचे केतकर ज्वेलर्सचे मालक हे साखरपात ते देवरुख रात्री आपल्या मित्राच्या घरातून परतत असताना अचानक बाव नदी दरम्यान पाठीमागून आलेल्या एका गाडीने पुढे जाऊन त्यांची गाडी अडवली आणि त्यांच्या चेहऱ्यावर बुरखा ओढला। त्यांना आपल्या गाडीत बसवून वाटूळपर्यंत नेलं। पुढे काय झालं ते बघा। संगमेश्वर तालुक्यातील देवरुख सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर व 63 हे काल रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास मित्राकडून साखरप्यातून देवरुखमधील घरी येत असताना या मार्गावरील बाव नदीचे दरम्यानपासून काही अंतरावर अज्ञातांनी त्यांचे अपहरण करून त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून लंपास केला। त्यांना मारहाण केली। वाटूळच्या रस्त्यावर उतरून पोबारा केला। या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार धनंजय तात्या केतकर हे काल रात्री साखरपा येथून मित्राकडील घरगुती कार्यक्रम आटपून देवरुख येथे परत जात असताना बाव नदीपासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीने गाडीचा पाठलाग केला। त्यांच्या गाडीला टक्कर देत गाडी घासून थांबवून त्यांच्याकडे गाडीची नुकसान भरपाईची मागणी केली। तसेच त्यांना गाडीतून उतरवून दरोडेखोरांनी आपल्या गाडीत बसविले आणि त्यांच्या अंगावर बुरखा टाकून त्यांना जबरदस्तीने हल्लेखोरांनी आपल्या गाडीत कोंबले। त्यांचे अपहरण करून पोबारा केला। दरम्यान आपले बाबा अजून घरी आले नसल्याने मुलगीने त्यांचे साखरपा येथील मित्र बापू शेटे यांना फोनवर विचारले असता येथून निघाले आहेत, 10 मिनिटातच घरी येतील असे सांगितले। परंतु ते वेळ झाली तरी अजून न आल्याने तिने परत बापूंना फोन केला। येताना वाटेत काही घडले नाही ना या शंकेने ती देवरुखातून साखरप्यातून बापू शेटे साखरप्यातून देवरुखकडे निघाले। मुलगीला बाव नदीचे दरम्यान तात्यांची गाडी बाजूला लावलेली आढळून आली। दरम्यान बापू शेटे तेथे आले। दोघांनी आसपास शोध घेतला पण ते दिसत नसल्याने त्यांना फोनही केला। फोन बंद लागत होता। मुलगी घाबरून गेली। काही वेळाने फोन केला असता फोन उचलला गेला तेव्हा त्यांनी 5 लाख रुपये दिल्याशिवाय मला सोडले जाणार नाही असे सांगितले। यावर मार्लेश्वर फाटा येथे एक इसम येईल त्याकडे रक्कम सोपवा असे सांगितले। त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेटे यांनी प्रसंगांध राखून याबाबतची माहिती देवरुख पोलिसांना दिली। मार्लेश्वर फाट्याजवळ पोलीस एकत्र आले परंतु सदर व्यक्ती पैसे नेण्यासाठी आली नाही। त्यानंतर पुढे देवरुख पोलिसांनी तपासकाम सुरू केले। दरम्यान केतकर यांना फोन केला असता त्यांनी दाभोळे वाटूळ मार्गावर मला सोडून दिले असल्याचे सांगितले। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जातीने लक्ष घालून तपासाला गती दिली आणि अज्ञाताचा शोध सुरू झाला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।